पुण्यात महायुतीचं जोरदार शक्ती प्रदर्शन पाहायला मिळणार आहे। पुण्यातील महायुतीचे दोनही उमेदवार आज आपला अर्ज दाखल करतायत। ही थेट दृश्य आपण पाहतोय। मुरलीधर मोहोळ हे जोरदार शक्ती प्रदर्शन करत या ठिकाणावरून आपला उमेदवारी अर्ज आता दाखल करतायत। तर शिवाजीराव आढळराव पाटील देखील आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी मुरलीधर मोहोळ यांचा जोरदार शक्ती प्रदर्शन या प्रचार रॅलीत मनसे देखील सहभागी झाले असल्याची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। याच विषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? मुरलीधर मोहोळ आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत, पण त्यापूर्वी मात्र हे जोरदार शक्ती प्रदर्शन होताना दिसते आणि विशेष म्हणजे या शक्ती प्रदर्शनामध्ये मनसे देखील सहभागी झाल्याची ही दृश्य आपण पाहतोय। नक्कीच आणि अतिशय मोठा प्रतिसाद सध्या तरी या पदयात्रेला आपल्याला पाहायला मिळते। महायुतीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जात आहे। मुळामध्ये कोथरूड ज्या भागातून ही पदयात्रा निघते, हा कोथरूड हा भाजपचा बालेकिल्ला आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आहेत ते सुद्धा यामध्ये सहभागी झालेले आहेत। आतापर्यंत भाजपमध्ये जे काही नाराज कार्यकर्ते होते, पदाधिकारी होते, ते सुद्धा आता या पदयात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। इतकंच नव्हे तर मनसे सुद्धा मोठ्या संख्येने आता या पदयात्रेत सहभागी झालेले आहेत। मुरलीधर मोहोळ यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी खरं तर ही प्रचार पदयात्रा आहे ती काढण्यात आलेली आहे आणि आपण ही दृश्य पाहतोय की हजारोंच्या संख्येने महायुतीचे कार्यकर्ते आहेत ते यामध्ये सहभागी झालेले आहेत। आता या रॅलीला कोथरूड येथील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून सुरुवात झालेली आहे आणि पुढे डेक्कन भागामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या पदयात्रेचा समारोप होईल आणि त्याच ठिकाणी महायुतीची जाहीर सभा आहे ती सुद्धा होणार आहे। या सभेला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे सुद्धा मार्गदर्शन करणार आहेत आणि त्यामुळे सगळ्यांचंच लक्ष या सभेकडे लागलेलं आहे। आता या दृश्यांमध्ये जर आपण पाहिलं तर या रॅलीमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, खासदार मेधा कुलकर्णी यासह महायुतीचे घटक पक्षांचे जे नेते आहेत ते सुद्धा सहभागी झालेले पाहायला मिळतात आणि मोठं शक्ती प्रदर्शन सध्या मुरलीधर मोहोळ यांच्याकडून या ठिकाणी केलं जात आहे आणि अगदी काही वेळानंतर ही पदयात्रा आहे ती डेक्कन भागामध्ये पोहोचेल आणि त्यानंतर या पदयात्रेचा समारोप होईल आणि त्याचं जाहीर सभेमध्ये रूपांतर होणार आहे आणि त्यानंतर पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन मुरलीधर मोहोळ हे आपला उमेदवारी अर्ज भरतील। पण त्याआधी आपण पाहतोय की आजचा शेवटचा दिवस आहे आणि या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी महायुतीकडून मात्र जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे। अगदी अमोल, जसं तुम्ही म्हणालात की या ठिकाणी जोरदार शक्ती प्रदर्शन ही दृश्य आपण पाहतोय। महायुतीचे सगळेच महत्त्वाचे झेंडे या शक्ती प्रदर्शनात पाहायला मिळतात आपल्याला त्या ठिकाणी। तर साईनाथ बाबर हे देखील त्या ठिकाणी उपस्थित असल्याचं या प्रचार रथावर आपण पाहतोय। हे खरं तर एक महत्त्वाचं चित्र, कारण खऱ्या अर्थानं महायुतीमध्ये मनसे आता प्रचार सभेमध्ये ऍक्टिव्ह झाली आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही अमोल। नक्कीच, कारण की राज ठाकरेंनी ज्या पद्धतीने आदेश दिलेले आहेत त्यानुसार आता मनसैनिक सुद्धा या महायुतीच्या प्रचारामध्ये सक्रिय झालेले पाहायला मिळतात। मुळात पुणे लोकसभा मतदारसंघात मुरलीधर मोहोळ यांनी काही दिवसांपूर्वीच अमित ठाकरे यांची सुद्धा भेट घेतलेली होती आणि त्यावेळेस अमित ठाकरेंनी सुद्धा मनसेच्या पदाधिकाऱ्यांना प्रचारामध्ये सक्रिय होण्याच्या सूचना दिलेल्या होत्या। त्यानुसार आता या पदयात्रेमध्ये आपण पाहतोय मनसेचे शहराध्यक्ष आहेत आणि त्याचबरोबर मनसेचे पदाधिकारी आणि मनसैनिक सुद्धा मोठ्या संख्येने या पदयात्रेत सहभागी झालेले आहेत आणि त्यामुळे कुठेतरी मुरलीधर मोहोळ यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी आता मनसेने सुद्धा कंबर कसलेली पाहायला मिळते आणि महायुतीमध्ये आता मनसे सहभागी झाल्यानंतर या शक्ती प्रदर्शनामध्ये आपण पाहतोय की मनसेचाही मोठा सहभाग असलेला पाहायला मिळतोय। अमोल, मी विनंती करते त्या प्रचार रथावर तुम्ही यावं आणि त्या ठिकाणी असलेल्या मुरलीधर मोहोळ असू दे किंवा चंद्रकांत पाटील तसंच मेधा कुलकर्णी देखील आपण पाहतोय, साईनाथ बाबर देखील दिसत आहेत, या सगळ्यांशी संवाद साधावा। शक्य आहे का तोवर आपण या ठिकाणी ही दृश्य आपण दाखवूया प्रेक्षकांना। तोवर तुम्ही त्या प्रचार रथाजवळ जा आणि त्या ठिकाणी संवाद साधा त्या उमेदवारांशी। मुरलीधर मोहोळ दिसत आहेत त्या ठिकाणी। तोवर ही दृश्य फार महत्त्वाची आहेत। पुण्यात महायुतीचं जोरदार शक्ती प्रदर्शन, तिरंगी लढत होते पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ विरोधात रवींद्र दंगेकर आणि मनसेचे
असलेले, एकेकाळी मनसेचे असलेले वसंत मोरे हे देखील आता मैदानात उतरलेले आहेत. पण अर्थातच प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितमधून वसंत मोरे या ठिकाणी दाखल झाल्याचं आपण पाहतोय, रिंगणात उतरलेले आहेत. त्यामुळे तिरंगी लढत या सगळ्या पुण्यात आपल्याला पाहायला मिळणार आहे. हे झेंडे फार महत्त्वाचे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा असू दे, भाजपचा असू दे किंवा मनसेचा झेंडा, हे तीनही झेंडे या ठिकाणी मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचार रॅलीत झळकताना दिसत आहेत. जोरदार शक्ती प्रदर्शन या ठिकाणी केलं जात आहे. पुण्यात मुरलीधर मोहोळ हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील आणि त्यापूर्वी मात्र हे शक्ती प्रदर्शन केलं जात आहे. मोहोळ यांच्या प्रचार रॅलीमध्ये चंद्रकांत दादा पाटील देखील सहभागी झालेले आहेत. पुण्यातली जर सगळी परिस्थिती पाहिली तर पुण्यात मात्र तिरंगी लढत आहे, कारण रवींद्र धंगेकर यांना देखील या ठिकाणी महाविकास आघाडीनं आता रिंगणात उतरवलेलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.